हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 27 डिसेंबर 2020 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण ॲनालाइज करत आहोत. कारण इन फ्युचर जर तुम्हाला MS सेट एक्झाम द्यायचा असेल तर त्या संदर्भात प्रिव्हियस इयरला कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर आले होते आणि त्यामधल्या क्वेश्चनचा आन्सर आपण कुठल्या अँगलने द्यायला हवं हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी 2020 हा क्वेश्चन पेपर आपण ॲनालाइज करत आहोत. या संदर्भात पार्ट फर्स्ट याआधी मी अपडेट केलेला आहे. त्यामध्ये जवळपास 23 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. आज आपण 24 पासून पुढे म्हणजेच 50 पर्यंत क्वेश्चन पाहणार आहोत. म्हणजेच 24 ते 50 यामधले सर्वच क्वेश्चन पाहणार आहोत. कारण कुठलाही क्वेश्चन पेपर असतो पेपर फर्स्टचा, तो 50 क्वेश्चनचा आहे. त्यापैकी 23 क्वेश्चन पार्ट फर्स्टमध्ये पाहिलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट कव्हर केलेला नाही आहे त्यांनी याच व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल 27 डिसेंबर 2020. त्यामध्ये पार्ट फर्स्ट जो आहे तो अपडेट केलेला आहे. त्या पार्ट फर्स्टची लिंक ओपन करून तो व्हिडिओ आधी पहा. त्यानंतर आजचे लेसन आहे पार्ट सेकंड पहा. कारण पार्ट फर्स्टमध्ये टोटल 23 क्वेश्चन पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते देखील खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आज आपण डायरेक्टली 24 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत. सो फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आले असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट, नेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अनुषंगाने पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन असेल, MCQज प्रॅक्टिस असेल ती देखील करून घेतली जाते. त्या कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. सिंपल. तर आज आपण 2020चा जो क्वेश्चन पेपर आहे त्यातले रिमेनिंग क्वेश्चन आहेत ते सर्व पाहणार आहोत. ठीक आहे. मागील लेसनमध्ये टोटल 23 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. 23 नंबरचा क्वेश्चन देखील खूप महत्त्वाचा आहे कारण लॉजिक प्लस मॅथ त्या ठिकाणी वापरलेलं आहे. हे आपण मागील लेसनमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण डायरेक्टली 24 पासून पुढे क्वेश्चन पाहूया. 24 नंबरचा क्वेश्चन म्हणतोय काय समजून घ्या. मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे. तुम्हाला जी लँग्वेज सोपी वाटेल अकॉर्डिंग टू क्वेश्चन त्या लँग्वेजचा वापर करून तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. रेकमेंड असेल इंग्लिश पहा, पण एखादा क्वेश्चन नसेल समजत तर मराठीतनं पाहू शकता. या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्हाला समजून घेण्यासाठी सोपा वाटावा त्या अनुषंगाने आपण इंग्लिशमधनं न पाहता मराठीतनं पाहूया. काय म्हणले ते पहा. दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमुग व उरलेल्या 25 एकरांत ज्वारी लावली. तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे? म्हणजेच काय, दयानंदचं टोटल शेत किती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पॉईंट समजून घ्या. दयानंदने काय केलंय, पहिला जो 1/3 भाग आहे, ठीक आहे, 1/3 भाग त्या ठिकाणी काय लावलाय, ऊस लावलाय. त्यानंतर 1/4 भाग आहे त्या ठिकाणी काय लावलाय, भुईमुग लावलेला आहे. आणि उरलेला 25 एकर त्यामध्ये काय आहे, ज्वारी लावलेली आहे. मग टोटल शेत किती हे काढण्यासाठी आपल्याला बेसिक काही मॅथमॅटिक्सचे फंक्शन वापरावे लागतील. त्यानुसार आपल्याला याचं बेसिक आन्सर काढता येईल. ठीक आहे. 2020ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, जास्त अवघड नाही, सोपा आहे. या ठिकाणी करायचं काय, सोपी साधी ट्रिक सांगतो. डायरेक्टली आन्सर काढण्याचा प्रयत्न केला आन्सर निघणार नाही. तुम्हाला ऑप्शनवरून आन्सर काढावं लागणार आहे. सोपं आहे एकदम, अवघड नाही आहे. ऑप्शन घ्यायचा. पहिल्यांदा आपण ऑप्शन नंबर ए घेऊ. ऑप्शन एने आन्सर काढते ते का ट्राय करूया. तर या ठिकाणी पहिले ऑप्शन यायचे किती, तर 50. हे ॲज इट इज 50 घेऊन टाकायचे. काय करायचं माहिती आहे का, या 50ला 1/3 आणि 1/4 भाग जातो का हे चेक करायचं. जात असेल तर भाग द्यायचा. ठीक आहे. आता 50 गुणिले 1/3 भाग जातो का, हो जात नाही. 3 नी 50ला भाग जात नाही, सोडून द्या. 50 हे आपला आन्सर नसणार आहे. सिंपल. म्हणजे बेसिक आपण काय पाहिलं, भाग जातोय का, पहिल्याच्याने भाग जात नाही, 50 ऑप्शन नाही आपलं. आता ऑप्शन बी घेऊया. 60. 60ला 1/3 भाग जातो का, 60 गुणिले 1/3 जातो का, यस जातो. 60ला 3 × 3 20, बरोबर. 3 × 2 = 6 म्हणजे 20 येतात पहिले. आता
1/3 आणि त्यानंतर 1/4 60ला भाग जातो का हे पण पाहावं लागेल. म्हणजे पर्टिक्युलर ऑप्शनला दोन्ही पण भाग द्यायचा 1/3 आणि 1/4. आता हे 60 आहेत पुन्हा ऑप्शन नंबर सेकंडचेच, त्याला 1/4 भाग जातो का चेक करूया. 60 आहेत 1/4 म्हणजे किती 4 एका 4 किंवा डायरेक्टली तुम्ही 15ने भाग देऊ शकता. 15 चौक काय होतात 15 चौक 60 होतात बरोबर ना. म्हणजे इथं 15 येतील. सिंपल. इथे 15 आलेत आणि इथे किती आलते 20 आलते. इथं 20 आलते. इतकं तर कळालं भाग जातोय. आता हा भाग जातोय हे आपल्याला कळालं. याच्या बेसवर आपल्याला आन्सर काढायचा प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी आपण हे एकरमध्ये काढण्याचा प्रयत्न केला. सिंपल काय करायचं 15 हे काढलेले इथं आले. त्यानंतर प्लस काय करायचे 20 करायचे. 15 + 20 किती आले हो 15 + 20 म्हणजे 35 बरं ना. मग हे 35 एकरचं शेत आहे त्याचं. हे 1/3 1/4 दिलं ना हे 35 एकरचं आहे. त्यांनी विचारलंय टोटल एकूण शेत किती आहे त्याचं. आता ऊस आणि भुईमुग यासाठी 35 एकर शेत त्यांना लागलेलं आहे. आणि इथं ज्वारीसाठी किती 25 ते कुठं सोडून देता 25 पण पकडा ना +25 म्हणजेच 35 + 25 झाले किती 60. टोटल 60 एकर शेत आहे त्याचं. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट येईल. एकदम सोपा क्वेश्चन आहे. अवघड असं काहीच नाही. आय होप कळालं असेल. जर काय कन्फ्युजन असेल क्वेरी असेल व्हिडिओ बॅकला घ्या पुन्हा पहा. नाही समजलं पुन्हा बॅकला घ्या पुन्हा पहा. तरी पण समजलं नाही तर क्वेश्चन तुम्ही सोडून देऊ शकता. ठीक आहे. कारण बेसिक वेने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी अशा पद्धतीचं क्वेश्चन 2020 नंतर त्यांनी काय विचारलेला नाहीये. सो डोंट वरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबरचा. या ठिकाणी सिंपल साधा इंटरेस्ट काढायचा आहे. काय म्हणलंय ते समजून घ्या. व्हॉट इज द सम is to be invested for 2 years at a 14% interest rate compounded annually to grow rupees 5,458.32. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय सांगितलंय इथं मराठीतनं पण वाचू शकता. जी लँग्वेज सोपी ती तुम्ही रेफर करू शकता. एखाद्या व्यक्तीने जर सपोज 2 वर्षांसाठी स्पेसिफिक एक अमाऊंट टाकली त्या स्पेसिफिक अमाऊंटवर त्याला वर्षाला 14% कंपाऊंड इंटरेस्ट भेटणार आहे. चक्रवाढीने इंटरेस्ट भेटणार आहे. तर त्याची अमाऊंट ही 2 वर्षानंतर 5,458 झालेली आहे. 2 वर्षानंतरची अमाऊंट त्यांनी दिली आहे 5,458. ही अमाऊंट 2 वर्षानंतरची. तर त्या व्यक्तीने किती इन्व्हेस्ट केले असतील विचारलंय. मग सिंपल एक कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. आता आपल्याला त्यांनी अमाऊंट दिलेली की 2 वर्षानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल XYZ अमाऊंट आहे ती 2 वर्षासाठी गुंतवली आहे. त्या ठिकाणी 14% पर ॲनमनी इंटरेस्ट रेट आहे पण तो कंपाऊंड आहे. आणि त्यानंतर त्याच्या अमाऊंट एकची व्हॅल्यू किती आहे ते दिलेली 5,458. याच्या बेसवर आपल्याला आन्सर काढायचं. आता 5,458 ही अमाऊंट कुठल्या ऑप्शननुसार येते हे आपल्याला शोधायचं आहे. पुन्हा ऑप्शननुसारच आपल्याला आन्सर काढावं लागेल कारण अमाऊंट दिलेली आहे. मग कुठल्या ऑप्शननुसार 5,458 येतं हे काढायचं. कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढतात हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. सोपी कन्सेप्ट आहे ना बरं ना. आता या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट आपण पहिल्यांदा घेऊया. तर ऑप्शन फर्स्ट घेऊया. पहिल्यांदा 4,120 ही अमाऊंट घेतली 14% सांगितले त्यांनी. ठीक आहे. प्लस फॉर एक्झाम्पल याच्यात 14% केले. 4,120 मध्ये 14% जर केले तर कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही 4,697 येतात 2 वर्षासाठी. मग पुढच्या वर्षीचे परत 14% ॲड करावे लागतील. कोणत्या अमाऊंटमध्ये ह्या अमाऊंटमध्ये जे आपला आन्सर आलेला आहे त्यामध्ये. पुन्हा 14% ॲड केले तर किती येतात 5,354. त्यांनी किती सांगितलंय 5,458 सांगितलंय. आपल्या याच्यात किती 5,354 म्हणजे हे आपला आन्सर नाही आहे फर्स्टवालं. लक्षात घ्या 4,120 ही जर अमाऊंट आपण घेतली तर त्या ठिकाणी 2 वर्ष कंपाऊंड इंटरेस्टने 14% ॲड केले तर अमाऊंट येते किती 5,354. आपल्याला जास्त अमाऊंट पाहिजे. आपल्याला किती पाहिजे 5,458 पाहिजे. पण 5,354 इथे 4,120 घेऊन. मग बेसिक कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर 3,300 घेतले तर 5,354 पेक्षा कमीच अमाऊंट येणार आहे. जास्त येणार नाहीये. कारण 4,120 घेऊन पण 53-54 येते बरं ना. तर 3,300 घेतलं तर आणखी कमी येणार आहे. आपल्याला अमाऊंट जास्त पाहिजे 5,458 पाहिजे. इथे किती ते 5,354 येते. आपल्याला 58 पाहिजे. ठीक आहे 458 अशी. म्हणून हे पण ऑप्शन आपण कॅल्क्युलेट करणार नाही. कारण हे जर घेतलं याच्यावर 14% ॲड केले जे अमाऊंट येईल त्याच्यात पुन्हा 14% ॲड केले तर ते अमाऊंट कमीच असणार आहे जास्त असणार नाही. कारण ही अमाऊंटच छोटी. हे आपल्याला बेसिक कॉमन सेन्सने कळतंय.
बरोबर ना. आता ऑप्शन नंबर डायरेक्टली सी घेऊया. ऑप्शन सी मध्ये पुन्हा तेच करूया. ऑप्शन सी मध्ये पहिल्यांदा 14% ॲड करायचे. सी मध्ये जर आपण 14% ॲड केले तर किती येतील अमाऊंट? 4788. ही 14%ची व्हॅल्यू किती येते? तरी तुम्ही काढून ठेवा वाटलं असतं 588 म्हणजे 588 अमाऊंट येते 14%ची. मग 4288 मध्ये 588 मिक्स केले तर येतात 4788. आता 4788 मध्ये पुन्हा 14% ॲड करायचे का? तर 2 वर्षांचं सांगितले त्यांनी. 2 वर्ष. हे पहिल्या वर्षी 14% ॲड केले, त्याची अमाऊंट ही राहिली इयर एंडला. पुन्हा त्याच्या 14% ॲड होणार. मग या 14% ॲड केल्यानंतर किती अमाऊंट येते? 5458 पॉईंट समथिंग काहीतरी येईल, सोडून द्या. 5458 येते ना, 5458. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन, अवघडचं काहीच नाही. कळत नसेल व्हिडिओ बॅक लागा, पुन्हा पहा. तुमचं म्हणू शकतो कॉलेज लेवलला तुम्ही कशा पद्धतीने थोडीफार प्रॅक्टिस केलेली आहे, किती रेग्युलर लेक्चर अटेंड केले, त्याच्या बेसवर अंडरस्टँडिंग लेवल असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 26 नंबरचा क्वेश्चन. आता हे सोपा क्वेश्चन आहे. तर काय म्हणले ते पाहूया. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना, ते बेसिक सिक्वेन्स लावायचा आपल्याला, एवढं तर कळते ऑप्शनवरून. ठीक आहे. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता. पहिल्यांदा जे दिलंय ना ते लिहित चालायचं. ठीक आहे. आता अनिल फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहूया. ठीक आहे. अनिल हा कुठे होता? श्यामच्या पुढे होता. म्हणजेच अनिल हा पुढे असणार आहे. कोणाच्या? श्यामच्या. बरोबर ना. म्हणजे श्याम कुठे असेल? इथे असेल. हा अनिल म्हणजे ए, श्याम म्हणजे एस एच. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. किंवा डायरेक्टली श्याम लिहितो, श्याम. त्यानंतर की जो किरणच्या पुढे आहे, म्हणजे श्याम कोणाच्या पुढे होता? किरणच्या पुढे होता असं म्हणलंय. पहा, रिपीट वाचतो. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता. अनिल आपण या ठिकाणी समज लिहिला तर अनिल श्यामच्या पुढे, म्हणजे श्याम इथं असणार, अनिल इथं असणार. इथं बांध केला म्हणजे अनिल श्यामच्या पुढे. की जो किरणच्या पुढे आहे, म्हणजे श्याम कोणाच्या पुढे? जो किरणच्या पुढे आहे असं म्हणलंय त्यांनी. आता पुढे अनिल श्वेताच्या मागे आहे. इथे अनिल आहे पहा, म्हणजे श्वेता कुठे असेल? अनिलच्या पुढे. इथं श्वेता समज. ठीक आहे ना. इथं श्वेता असं आपण अज्युम करू. श्वेता सपोज. ठीक आहे. आता पुढे म्हणले पहा, तर पुढील पैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा क्रम लावायचा आहे. क्रम आपण जोडला. पहिल्यांदा श्वेता येईल, नंतर अनिल येईल, नंतर श्याम येईल, नंतर किरण येईल. आता श्वेता, अनिल, श्याम, किरण. ऑप्शन नंबर सी करेक्ट. सिंपल सिक्वेन्स, एकदम सिंपल, अवघड असं काहीच नाही. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन. आता 27 नंबरचा क्वेश्चन काय म्हणले ते समजून घ्या. इथे काय दिलेलं त्यांनी? LONQ याचं कन्व्हर्जन केलंय JMLO मध्ये. म्हणजेच थोडक्यात LONQ याचं कन्व्हर्जन कसं केलंय? JMLO मध्ये. सिंपल ना. तर त्यांनी विचारलं की GDJM याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल. ठीक आहे. मग कुठलं ऑप्शन करायचं ते ओळखायचं. आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा काय करायचं? ABCD लिहायची पूर्णपणे. त्यानंतर मग सिक्वेन्स तुम्ही लावायचा. हे कशा पद्धतीने सोडवायचं हे तुम्हाला मी एक्झामच्या आधी या संदर्भात ट्रिक्स आणि टिप्स सांगेल, त्यामुळे तुम्हाला कळून जाईल. सिंपल. सर्वात पहिल्यांदा रिपीट करेल. ABCD लिहून काढायची. त्यानुसार त्याचा सिक्वेन्स तुम्हाला लावता येतो. आता ABCD पार्ट असेल तुम्हाला कळेल. पहा, L हाय, बरोबर ना, किंवा हा J. या J पासून प्लस एक अक्षर केलं म्हणजे JKL. बरोबर ना. एक प्लस केलं तर L येतो. नंतर M आहे. पहा, M पासून आणखी एक अक्षर प्लस केलं म्हणजेच काय? M, नंतर N मध्ये, नंतर लगेच O आहे. बरोबर ना. पुन्हा L आहे. L पासून पुन्हा एक अक्षर प्लस केलं म्हणजेच काय? LM, नंतर N आहे. पहा, इथं एक अक्षर प्लस आहे. पुन्हा O आहे. O मध्ये आणखी एक अक्षर प्लस केलं म्हणजेच काय? OPQ आहे. बरोबर ना. म्हणजेच या ठिकाणी एक अक्षरचा गॅप आहे आणि त्यानंतर ABCDतलं जे पुढचं सिक्वेन्स मधलं अक्षर आहे ते घेतलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल J नंतर एक अक्षर पुढे सोडून दिल्यानंतर L येतो. M नंतर एक अक्षर सोडून दिल्यानंतर O येतो. L नंतर एक अक्षर सोडून दिल्यानंतर N येतो आणि O नंतर एक अक्षर सोडून दिलं की Q येतो. सिंपल. म्हणजे त्यांनी फक्त सिक्वेन्स दिलेला आहे. आपल्याला कळालं की प्लस फक्त एक एक अक्षर करत गेलेले, एक एक अक्षर प्लस करत गेले, त्यांचा हा सिक्वेन्स येऊन गेलेला आहे. सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे? त्या ठिकाणी अशा बेसवर आन्सर काढायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही उलटं रिलेशन लावलं तरी पण चालू शकतं, कारण जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवता येईल. आता या ठिकाणी प्लस एक अक्षर असं गेलं असं समजा, किंवा L मायनस एक अक्षर गेलं का मग J येतो.
जसं की फॉर एक्झाम्पल ABCD लिहून दाखवतो. तरी पहा या ठिकाणी ABCD लिहिली मी. पहिल्यांदा काही यल आहे बरोबर नाही, इथे पहा हा यलमध्ये एक अक्षर इथं मायनस केलं मग लगेच काय येतो जे येतो, म्हणून त्यांनी जे घेतला. पुन्हा काय ओ, हे पहा ओ इथं आहे, ओमध्ये एक अक्षर सोडून दिलं का एम येतो बरोबर ना, मग एम घेतला. नंतर एन आहे पहा, एनमध्ये कुठे एन, तर या ठिकाणी एन आहे पहा, एनमधलं एम जर सोडून दिला तर एल येतो, मग त्यांनी एल घेतला. पुन्हा काय क्यू, हे पहा या ठिकाणी क्यू आहे, क्यूच्या मध्ये पी येतो, पी सोडून दिला का ओ घेतला. सिंपल, म्हणजे एक अक्षर मागं गेलं तर पुढची सिरियल येऊन जाते. सिमिलर या ठिकाणी तेच करायचं आहे, वेगळं काहीच नाही. एक अक्षर मागं यायचं, पुढची सिरियल तुमची येऊन जाते. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जी आहे पहा, इथं जी आहे, जी मधून एफ सोडून दिला ई घ्यावा लागेल आपल्याला. सिंपल. इथं डी आहे पहा, हा डी एक सोडून दिला सी, नंतर काय घ्यावं लागेल बी घ्यावं लागेल. नंतर काय जे, इथे जे आहे पहा, जे म्हणजे आय सोडून दिल्यानंतर काय घ्यावं लागेल एच घ्यावं लागेल. म्हणजेच आपल्याला आपलं कळतंय की ऑप्शन ए हे करेक्ट असणार आहे, EBHK. सिंपल. आय होप कशा पद्धतीने ऑप्शन ए हा करेक्ट आलेला आहे हे तुम्हाला कळालं असेल. सिंपल आहे, जास्त काय अवघड नाही आहे. आता पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा, 28 नंबरचा क्वेश्चन. 27 ऑप्शन ए करेक्ट आहे. 28, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ स्टेटमेंट गिवन बिलो. ठीक आहे, स्टेटमेंट काय म्हणले पहा, ऑल एनिमल डाय, ह्युमन बिंग आर ॲनिमल, एव्हरी ह्युमन विल डाय. ठीक आहे, म्हणजेच काय, सर्व जे प्राणी आहेत ते कधी ना कधी मरणार आहेत. ठीक आहे, किंवा म्हणू शकतो ते मरणारच आहेत. येस करेक्ट आहे. नंतर ह्युमन बिंग आर ॲनिमल, म्हणजे माणूस पण एक प्राणीच आहे. म्हणजेच काय, एव्हरी ह्युमन बिंग विल डाय, म्हणजे प्रत्येक माणूस पण मरणारच आहे. पहिलं वाक्य काय म्हणलंय, सर्व प्राणी कधी ना कधी मरणार आहे. सेकंडला काय म्हणलंय, माणूस पण एक प्राणीच आहे, म्हणजेच त्याचं कन्क्लुजन काय आहे, माणूस पण कधी ना कधी मरणार आहे. हे वाक्याचं कन्क्लुजन काढलंय त्यांनी पहिल्या दोन स्टेटमेंटचं. सिंपल ना. म्हणजेच या ठिकाणी काय केलंय त्यांनी, अनुमान लावणं, त्याला आपण म्हणतो इन्फरन्स काढलाय. इन्फरन्स म्हणजे काहीतरी कन्क्लुजन काढले त्यांनी बरोबर ना. सर्व जे प्राणी आहेत ते कधी ना कधी मरणार आहे असं म्हणलंय, माणूस पण एक प्राणीच आहे, म्हणजेच काय, देअरफॉर माणूस पण मरणार आहे. एक इन्फरन्स काढला, त्याला आपण अनुमान असं म्हणतो. परसेप्शन, इन्फरन्स, कंपॅरिझन आणि इम्प्लिकेशन या सर्व लॉजिकल रिझनिंगच्या कन्सेप्ट आहेत, आपण पाहिलेल्या आहेत अंडर दी इंडियन लॉजिक. आय होप या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील. तर हा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे, बी ऑप्शन. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शो द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग दी 3 टर्म्स, वुमेन, सिस्टर आणि मदर. या तिघांचं रिलेशन दाखवणारी डायग्राम कुठली हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बेसिक आहे पहा, पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो हे वुमेन आहे, ठीक आहे, आणि सिस्टर आणि या मदर. पण असं कधी पॉसिबल आहे का, म्हणजे एखादी म्हणू शकतो मदर आहे ती कोणाची सिस्टर असू शकते ना, म्हणजे मिक्स पाहिजे दोघां एकमेकात, असं मिक्स नाही म्हणून सोडून द्याला. नंतर ऑप्शन बी काय म्हणते पहा, इथं फॉर एक्झाम्पल आहे सर्व वुमेन, ठीक आहे, याच्या आत काय असतात, सर्व महिलापैकीच कोणी ना कोणी सिस्टर असणार आहे. पुरुषांना थोडी आपण सिस्टर म्हणतो बरोबर ना, म्हणजेच हे सिस्टर आहे सपोज आणि हे मदर आहे, असं होऊ शकतं. हेच करेक्ट आहे. त्याचं रिझन सांगतो, सर्व ह्या महिला समज, ठीक आहे, ह्या वुमेन्स आहेत सर्व. आता काही वुमेन्स ह्या काय आहेत, मदर आहेत, आणि काही वुमेन्स ह्या काय सिस्टर आहेत. पण असं पण असू शकतं ना, एखादी तुमची बहीण आहे ती कोणाची आई पण असू शकते, म्हणजे तिला मुलगा झाला त्याची आई असू शकते. म्हणजेच काही सिस्टर या मदर पण असू शकतात, काही मदर सिस्टर पण असू शकतात. जसं की तुमची आई असेल, ठीक आहे, त्या आईची एखादी बहीण असेल, म्हणजे बरोबर ना, म्हणजे तुमची जी आई आहे ती आई तुमच्यासाठी मदर आहे, पण आईची जी बहीण आहे त्या बहिणीसाठी ती सिस्टर आहे. सिमिलर, म्हणजे एकच महिलेचा दोन वेगळ्या प्रकारे रोल होऊ शकतो, म्हणून हे मिक्स पाहिजे. ठीक आहे, असंच हे करेक्ट आहे, ऑप्शन नंबर बी. काहीच यामध्ये कन्फ्युजन नाही आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, महिला ज्या असतात, एक महिला असेल, एक स्त्री असेल, ती सिस्टर असू शकते कोणाची आणि कोणाची मदर पण असू शकते. आणि सर्व काय आहेत, महिला आहेत दोघे पण, म्हणजे सिस्टर महिलाचे आणि मदर महिलाचे, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आहे. सिम्पल आहे. आणि हा क्वेश्चन दरवर्षी एक्झामला येतो, फक्त रिलेशन वेगळं असतं, कोणाचं वेगळ्या गोष्टींचं रिलेशन असतं, पण व्हेन डायग्राम एक्झामला येतेच. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन. त्या ठिकाणी स्टेटमेंट बेस आहे, कुठलं स्टेटमेंट किंवा कन्क्लुजन व्हॅलिड आहे इनव्हॅलिड आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मराठीनं वाचतो पहा, सोपं जाईल. विधान फर्स्ट, सर्व खेळाडू रागीट आहेत. ऑप्शन विधान सेकंड, काही राजकारणी रागीट आहेत. नंतर निष्कर्ष काय काढलं पहा, काही राजकारणी रागीट नाहीत. इथं काय म्हणले, सर्व खेळाडू रागीट आहेत
आणि काही राजकारणी रागीट आहेत असं म्हणलंय. म्हणजे त्याचं अल्टिमेट जर पाहिलं तर ऑलचं सेंटेन्स असते. बरं ना, समचं कन्वर्जन कशामध्ये होतं? ऑलमध्ये होते, आपल्याला माहिती आहे. पण इथं काय म्हणलंय त्यांनी? नॉट ऑल म्हणलंय, म्हणून हे तर चुकीचं आहे. नंतर सम प्लेयर आर पॉलिटिशियन, इथे काय म्हणले? ऑल प्लेयर आर ॲग्रेसिव्ह. नंतर काय आले? सम पॉलिटिशियन आर ॲग्रेसिव्ह. आणि इथे काय आले? सम प्लेयर आर पॉलिटिशियन. काही संबंध नाही दोन्ही पण स्टेटमेंटचा. ॲक्च्युली दोन्ही पण कन्क्ल्युजन चुकीचे आहेत, म्हणून नायदर फर्स्ट नॉर सेकंड हे आपलं करेक्ट येईल. इनव्हॅलिड आहेत दोघं पण. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन, 31 आणि 32 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो पर्टिक्युलर चार्टवर बेस आहे. चार्टमध्ये काय म्हणले समजून घ्या. पुढील आकृती ABC या कंपनीच्या सन 2011 ते 2015 या काळातील एका ठराविक वस्तूंची लाखांमधील निर्यात व त्यापासून निर्माण झालेल्या कोटी रुपयांमधील महसूल दाखवला आहे. पण थोडक्यात जो चार्ट आहे ना, त्यामध्ये याच्या अमाऊंट तुम्ही पाहताय ना, या सर्व अमाऊंट या लाख आणि कोटीमध्ये आहेत. एवढं तर कळलं बरोबर. आणि हा डाटा कधीपासून आहे? 2011 ते 2015 पासून. आता या ठिकाणी कुठलीही गोष्ट लाखांमध्ये कुठलीही कोटींमध्ये ते पण समजून घ्या. इथं काय म्हणले पहा, एक्सपोर्टेड इन लाख, म्हणजे एक्सपोर्ट केलेली गोष्टी लाखमध्ये आहे आणि रेव्हेन्यू जे जनरेट झाला आहे तो करोडमध्ये आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी क्वांटिटी एक्सपोर्टेड ही लाखमध्ये आणि CR रेव्हेन्यू, इतकं तर कळालं. म्हणजे अमाऊंट जे आहेत नाही पहा, क्वांटिटी एक्सपोर्टेड म्हणजे हे ग्राफ आहेत असे इकडचे पहिलेवाले, हे सगळे कसे आहेत? लाखांमध्ये अमाऊंट येते. 5 लाख आहे हे, ठीक आहे, हे 15 लाख आहे, हे 20 लाख आहे असं आहे. आणि हे 20 कोटी, 15 कोटी, 35 कोटी अशा अमाऊंट आहेत. सिम्पल, इतकं तर कळालं. आता या ठिकाणी डाटा दिला आहे, डाटाच्या बेसवर कुठला आपला ऑप्शन येतं पर्टिक्युलर क्वेश्चनचं ते पाहूया. 31 आणि 32 नंबरचे क्वेश्चन या चार्टवर डिपेंड आहे किंवा या बार ग्राफवर डिपेंड आहे. 31 नंबरचं क्वेश्चन, इन विच इयर द रेव्हेन्यू जनरेटेड पर युनिट एक्सपोर्टेड इज मॅक्झिमम, म्हणजे कुठल्या वर्षी जो पर युनिट रेव्हेन्यू आहे तो मॅक्झिमम भेटलेला आहे एक्सपोर्ट मार्फत ते विचारलं आहे. आता 12, 13, 14 आणि 15 ह्या 4 वर्षांचा डाटा आपल्याला पाहिजे आहे. 11चं पाहिजे गरज आहे का? नाही पाहिजे गरज. 12, 13, 14 आणि 15चं पाहिजे, कारण ऑप्शनमध्ये 4 आहेत ना. तुम्ही 11चं जरी आन्सर काढलं तर 11 ऑप्शनमध्येच नाही आहे, म्हणून काढून उपयोग आहे का? नाही. जे ऑप्शनमध्ये आहे त्यांचंच फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायचं. कुठल्या वर्षी रेव्हेन्यू पर युनिट मॅक्झिमम जनरेट झालेला आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे, आवडायचं नाही आहे. तर पर युनिटचा रेव्हेन्यू तुम्हाला काढायचं म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल? टोटल ज्या वस्तू एक्सपोर्ट केल्यात बरोबर ना, त्या घ्याव्या लागतील. आणि त्यानंतर ज्या गोष्टींना तुम्ही काय म्हणू शकतो रेव्हेन्यू त्याच्यामार्फत जो निर्माण झाला आहे तो घ्यावा लागेल. मग दोघांचं भागाकार करून तुम्हाला आन्सर येऊन जाईल. आता पहिल्यांदा आपण काय करू? 15 घेऊ. ठीक आहे, म्हणजेच काय 15 हे काय झालं त्यांचं? 15 हे रेव्हेन्यू झाला, 15 करोड येते. आणि 5 लाख काय निर्यातीत एक्सपोर्टचे असे पवार बरोबर ना, म्हणजे हे एक्सपोर्ट आहे, भागिले 5 घ्यावं लागेल. मग याचं जर आन्सर काढलं 5 भागिले 15 तर किती आलं? 3 आलं पहिल्याचं ॲव्हरेज. नंतर 35 भागिले 15, 35 भागिले हे 15 आणि 35 बरोबर ना. याचा आन्सर किती येईल? 15 2 30, म्हणजे 2च्या पुढेच येईल, 2 पॉईंट समथिंग 33 काहीतरी येईल बरं ना. 15 2 30 आणि 5 राहतात म्हणजे 2च्या पुढे जाते, 33 पर्यंत येते. नंतर 40 आणि 20, मग पुन्हा 40 भागिले 20 किती आलं? 2 2 4, इथे येईल 2, इथं आलं 2.33, इथं आलं 3. त्यानंतर 50 भागिले 30, इथे 50 भागिले 30 हे किती आलं? आता या ठिकाणी 3 2 6, म्हणजे 2 तर येणार नाही, 1.66 समथिंग काहीतरी इथं तर आपल्याला कळालंय बरं ना. 3 2 जर केलं तर 6 होतात, इथं 5च येतं, म्हणजे 1 पॉईंट समथिंगच काहीतरी आन्सर असणार आहे, हे तर कळालं आपल्याला. माझ्या ठिकाणी 3 येतं, या ठिकाणी 2.33 येतं, या ठिकाणी 2 येतं, या ठिकाणी 1.66 आन्सर येत आहे. मग त्यांनी काय म्हणलं क्वेश्चनमध्ये? कोणत्या वर्षात निर्यात वस्तू ठीक आहे प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे, म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला पर युनिट रेव्हेन्यू कुठे भेटला आहे ते विचारलं आहे. सर्वात जास्त पर युनिट इथे किती भेटला आहे? 3 भेटला. इथं 2.33, इथं फक्त 2 आणि 1.66, म्हणजे इथं सर्वात जास्त आहे. कुठलं? हे पहिलं वर्ष कुठलं येते? 2012ला. ठीक आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट असणार आहे, 2012वाला. या ठिकाणी ऑप्शन नंबर हे करेक्ट, कारण या ठिकाणी 3 आला, 3 हा पुढे आला नाही बाकीला. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते ते पहा. व्हॉट इज द ॲव्हरेज,
म्हणजेच अरिथमॅटिक मीन पर युनिट रेव्हेन्यू जनरेटेड ड्युरिंग द 2011 to 2015 2011 ते 2015 इथपर्यंत तुम्हाला अरिथमॅटिक मीन करायचं, त्याचं ॲव्हरेज किती होतं ते काढायचं. सिम्पल आहे, काहीच अवघड नाही आहे. 2011 ते 2015चा पूर्णपणे रेव्हेन्यूची टोटल करायची, त्यानंतर पूर्णपणे एक्सपोर्टेड क्वांटिटी आहे त्याची टोटल करायची, नंतर दोघांचा भागाकार करायचा. इतकंच आहे. कसं करणार सांगतो, समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचं, हे जे पहिले कॉलम सेकंडवाले कॉलम आहे कोणते, जे रेव्हेन्यूचे आहेत त्यांची टोटल करायची. आता या ठिकाणी 15 + 35 किती झाले 50, 50 आणि 20 किती झाले 70, 70 आणि 40 किती झाले 110, 110 आणि 50 किती झाले 160 झाले, बरोबर ना. मग वरच्या कॉलमची टोटल आले 160. आता टोटल यांची करायची 10 + 5 + 15, हे 15 आणि 5 किती झाले 20 + 10 30, नंतर 40 50 आणि 60 70 80, खालची टोटल होती 80. भागाकार करून घ्यायचा, 0 0 गेला, 8 1 8, 8 2 16. आता इथं 2 आली, आपण हे 0 घेतले नाही, 160 घेतले, 160 नाहीत ते, 160 कोटी आहेत ते, इथं 80 नाही ते, ठीक आहे, 80 लाख आहेत ते, हे समजून घ्या. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 160 कोटी भागिले 80 लाख केलं तरी येतील 200, बरोबर ना, कारण लाखांपेक्षा कोटींना 2 शून्य एक्स्ट्रा असतात. सिंपल. मग या ठिकाणी जर आपण ऑप्शन पाहिलं तर 200 कुठला आहे का, यस हे आहे. 2 आलं तर 2 वरून कळलं ना, 2 समथिंग काही येणार नाही, ठीक आहे, 33 वगैरे येणार नाही, हे चालेल. 200 कसे आले तर त्या ठिकाणी 160 नव्हते, 160 कोटी होते, 80 नव्हते, 80 लाख होते. मग या ठिकाणी 160 वर आपल्याला 0 लावावं लागतील ना, किती लावायचे कोटीचे, 1 2 किती लावावं लागतील, 1 2 नंतर 3 4 नंतर 5 6 7 लावावं लागतील. इथे 80 वर पण 5 1 2 3 4 5 शून्य लागतील, बरोबर ना. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 3 शून्य गेले 5 गेले, तर इथं 2 आणि 1 5 गेले 0, करेक्ट. नंतर हा 1 गेला, हा 1 गेला, 8 1 8, 8 2 16, हे 2 शून्य ॲज इट इज 200. कळालं 200 कसे आले, आय होप कळालं असेल. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. आता या ठिकाणी 33 आणि 34 हे दोन्ही इक्वेशन एका पर्टिक्युलर डाटावर बेस आहे. हा आपला डाटा समजून घ्यायचा आणि त्यानुसार आन्सर काढायचा आहे. सिम्पल आहे, अवघड असं काहीच नाही आहे, ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आपण डाटा समजून घेऊया आणि डायरेक्टली डाटाला आपल्या पद्धतीने मांडून घेऊया. आता ठिकाणी 33 आणि 34 नंबरचा क्वेश्चन डाटाच्या बेसवर सोडायचा. पहिल्यांदा लिखायला पहा, टोटल किती विद्यार्थी आहेत, 800 विद्यार्थी आहेत. मराठीत नावाचं सोपं जाईल, बरोबर ना. टोटल 800 विद्यार्थी आहेत, इथे लिहून ठेवू. नंतर काय म्हणले पहा, 220 विद्यार्थी मराठीत नापास झालेत आणि 300 विद्यार्थी इंग्रजीत नापास झालेले आहेत. हा क्वेश्चन सोडवण्याची एक ट्रिक असते. ट्रिक म्हणजे काय, आपली जे सर्कल आहेत ते सर्कल काढून हा क्वेश्चन आपण सोडवू शकतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा पहिला सर्कल आहे, नंतर फॉर एक्झाम्पल हा दुसरा सर्कल आहे, नंतर फॉर एक्झाम्पल हा तिसरा सर्कल आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ॲझ्युम करायचं, फॉर एक्झाम्पल पहिल्या निकालाने त्यांनी 220 विद्यार्थी मराठीमध्ये नापास झालेत, याला आपण मराठी म्हणू. मराठीमध्ये किती 220 विद्यार्थी. त्यानंतर 300 विद्यार्थी कुठे नापास झाले, इंग्रजी शब्दामध्ये नापास झाले, याला आपण इंग्लिश कन्सिडर करू, हे देऊ 300. सिंपल. त्यानंतर 150 विद्यार्थी हिंदीमध्ये नापास झालेत पहा, मग हिंदीला आपण या ठिकाणी लिहू हिंदीमध्ये 150. सिंपल. त्यानंतर 125 मराठी व इंग्रजी या दोनही विषयात नापास झालेत. किती 125, कुठल्या दोन विषयामध्ये, मराठी आणि इंग्रजीमध्ये. मग आता मराठी या ठिकाणी पहा, इंग्रजी या ठिकाणी दोघांचं कॉमन म्हणजे 125 येतील, 125. कळालं. त्यानंतर 70 मराठी आणि हिंदी या दोन विषयामध्ये नापास झाले. कुठले 70 विद्यार्थी मराठी आणि हिंदी. आता मराठी कुठे पहा, मराठी ते हिंदी कुठे खाली येतं, म्हणजे 70 या दोघांच्या मधील जे दोन्ही पण लँग्वेजमध्ये नापास आहेत. सिंपल. नंतर 60 इंग्रजी व हिंदी या दोन्ही विषयात नापास झाले. आता इंग्लिश इथे पहा, नंतर हिंदी इथे पहा, म्हणजे 60 कुठे येईल, इथे येईल. पुढे 30 विद्यार्थी तीनही भाषेत नापास झाले. आता तीनही भाषांना कव्हर करणारा इथं कॉलम पहा, हे 30 इथे येतील. सिंपल ना. काढली आपण डायग्राम. आता त्याच्या बेसवर आपण आन्सर काढूया. सोपा क्वेश्चन आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन पुन्हा काय विचारला नव्हता, पण आपल्याला एकदा येऊन गेलेला आहे म्हणून आपल्याला आन्सर काढायचं आहे. आता ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, हाऊ मेनी स्टुडंट फेल इन एक्झॅक्टली 2 लँग्वेज. फक्त 2 लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल झाले हे तुम्हाला काढायला लावले. सिंपल वेने आपण आन्सर काढू शकतो.
ठीक आहे, फक्त 2 लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी नापास झाले ते आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी सोडूया आपण. आता 2 लँग्वेजमध्ये नापास झालेले विद्यार्थ्यांचं राठ इथं पाहिलं गेलं तर कन्फ्युजन होऊन जाईल. इथं आपल्याला कळते पहा, मराठी इथंही इंग्लिश इथंही दोन्ही लँग्वेजमध्ये नापास झालेले 125 दिलेले पहा, दिसते नाही मी हलवते पहिला, इथे 125 आहे बरोबर. त्यानंतर मराठी इथे हिंदी इथे दोन्ही लँग्वेजमध्ये नापास झालेले किती आहे 70 इथं लिहिलेले आहेत पहा, हे 70 इथं आहेत. त्यानंतर इंग्लिश इथंही आणि हिंदी इथंही दोन्ही लँग्वेजमध्ये नापास झालेले किती इथं पहा 60 आहे तिथं बरोबर नाही 60 लिहिले. हेच घेतलं ना, वेगळं काय नाही केलं आपण. हे पहा तुम्हाला मी क्वेश्चनमध्ये पण दाखवतो, कन्फ्युजन होऊन देऊ नका, चुकवायचं नाही, आपल्याला मार्क मिळवायचे आहेत बरोबर ना. या ठिकाणी म्हणले पहा 125 मराठी आणि इंग्रजी लिहिले 125, त्यानंतर 70 मराठी आणि हिंदी इथे 70 लिहिले पहा, नंतर 60 काही इंग्रजी आणि हिंदी इथे 60 लिहिले. पण हे जे 30 विद्यार्थी आहेत ना ती इथे आहेत पहा सेंटरला आहेत, त्यामुळे घोळ काय झाला, ते 125मध्ये पण आलेले आहेत, ते 70मध्ये पण आलेत आणि 60मध्ये पण आलेत आणि ते सेपरेटले पण आहेत. याचा हे 30 इथं लिहिले, याचा अर्थ काय होतो, तेच सगळ्यांमध्ये बरोबर ना, सेंटर आहेत म्हणजे तेच सगळ्यांमध्ये असा अर्थ होतो. म्हणून काय करायचं 30 याच्यातून मायनस करायचे, यातून 30 मायनस करायचे आणि यामधून पण 30 मायनस करायचे, कारण ते सेंटरला आहेत, सर्वांमध्ये मिक्स झाले. आता सिंपल आहे, 125 मायनस 30 किती आले, 125 मायनस 30 95 येतील बरोबर ना. त्यानंतर 70 मायनस 30 किती आले 40 आणि 60 मायनस 30 किती आले 30. आता 95 प्लस 40 प्लस 30 किती आले, यांचं टोटल जर केली तर हे 5 येतील, नंतर 165 येईल. ठीक आहे, मग आता 165 कुठे ऑप्शनमध्ये दिसतंय का, म्हणजे 165 विद्यार्थी एक्झॅक्टली 2च लँग्वेजमध्ये नापास झाले ते आपण काढले, कारण हे 30 काय होते हे सगळ्यांमध्ये कुठून ॲड होते म्हणून ते मायनस केले. सिंपल. मग आता एक्झॅक्टली 165 कुठे दिसत आहेत का, येस ऑप्शन नंबर बी, 165 विद्यार्थी एक्झॅक्टली 2च लँग्वेजमध्ये नापास झालेले आहेत. पुढचा क्वेश्चन काय म्हणते पहा, हाऊ मेनी फेल इन ओनली 1 लँग्वेज, एकाच लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल झाले ते विचारलंय, फक्त एका लँग्वेजमध्ये. सिंपल. आता आपण काय केलं, 2 लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल होते ते काढले, 165 आले. आता फक्त एकाच लँग्वेजमध्ये किती विद्यार्थी फेल आहेत हे आपल्याला काढायला लावलंय. अशाच पद्धतीने काहीतरी काढण्याचा प्रयत्न करूया, सोपा क्वेश्चन आहे, अवघड असं नाही आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी एका लँग्वेजचे फेल विद्यार्थी आपल्याला काढायचे. सर्वात पहिल्यांदा इथं काय म्हणले पहा, 220 विद्यार्थी हे फक्त मराठीत नापास झालेत एकाच लँग्वेजमध्ये. त्यानंतर 300 विद्यार्थी हे फक्त एकाच लँग्वेजमध्ये नापास झालेत. त्यानंतर 150 विद्यार्थी हे देखील एकाच लँग्वेजमध्ये नापास झाले, हे मराठीमध्ये, त्यानंतर हे इंग्लिशमध्ये, त्यानंतर हे हिंदीमध्ये. इतकं तर कळालं. आता डायग्राम पाहूया. डायग्राममध्ये काय दिलं आहे पहा, हे जे 125 आहेत ना हे इकडं दोन्हीकडे पण नापास झालेले आहेत, म्हणजेच आपल्याला करावं लागेल काही गोष्टी मायनस करावं लागतील. किती मायनस करावं लागतील, 125 हे तर मायनसच करावं लागतील, प्लस आणखी काय मायनस करावं लागेल, हे जे 70 विद्यार्थी दिसत आहेत पाहिजे ते पण यामध्ये मायनस करावं लागतील. म्हणजे 125 प्लस 70 करायचे, ते 220 मधून घालायचे, प्लस आता हे पहा इथं आपण 70 मायनस केले, 125 मायनस केले, मग 30 कुठे ना कुठे दोघांमध्ये ॲड होते पहा, म्हणून 30 हे सेपरेटली ॲड करावं लागतील. पुन्हा सेम तसंच 300 आहेत पहा, हे 300 मध्ये 125 कुठून कुठे ॲड आहे आणि 60 पण ॲड आहे, कारण त्याच्या कॉलममध्ये इथं ही कॉलम येते पहा 300चे बॉर्डर आहे बरोबर ना, याशी बॉर्डर, त्यामध्येच काय येत आहेत 125 पण येत आहेत, प्लस काय येतात 60 येत आहेत. मग हे 300 मधून 125 प्लस 60 मायनस करायचे, त्यानंतर प्लस करायचे 30. सिमिलरली 150 आहेत, हे पहा 150, त्यामध्ये 70 प्लस 60 हे मायनस करावं लागतील, म्हणजे 70 प्लस 60 हे मायनस करणार आणि शेवटी करणार 30 प्लस. सिंपल. हे लिहून काढलं. आता याचं फायनल आन्सर काढलं, म्हणजेच काय 220 मायनस 125 मायनस 70 आणि प्लस 30 असं जर केलं तुम्ही तर येतील 55. पुन्हा 300 मायनस 125 मायनस 60 प्लस 30 असं केलं तर या ठिकाणी येईल 145. त्यानंतर 150 मायनस 60 दुने 6 दुने 12 ने 13 म्हणजे 130 बरोबर ना, ह्या दोघांची टोटल किती होती 130, म्हणजे 150 मायनस 130 प्लस 30 किती आले, हे येतील 50. यांची टोटल केली तर टोटल होती 250. 250 आहे का कुठे ऑप्शनमध्ये चेक करूया. येस, ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन, सिंपल वेनीच आपण आन्सर काढलेला आहे 250. आय होप क्वेश्चन काय सोडवला, कसा सोडवला कळाला असेल. नसेल जर कळालं व्हिडिओ बॅकला घ्या, 2-3दा पहा, समजतो. ठीक आहे, आवड नाही, सोप्या वेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे,
आता 35 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते पाहूया. द फॉलोइंग इज द इन्फॉर्मेशन अबाउट द एरिया ऑफ स्टेट अँड पॉप्युलेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर राज्याचं क्षेत्रफळ त्यांनी दिलंय आणि त्या राज्यामध्ये किती लोकसंख्या आहे ते दिलंय. पुढे काय पहा, सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. म्हणजे ज्या ठिकाणी पर व्यक्तीला म्हणजे एका व्यक्तीला कमी जागा शिल्लक राहील, बरोबर ना. इथं काही लोकसंख्या लाखांमध्ये आणि चौरस किमीमध्ये इथं एरिया दिलेला आहे. मग सिंपली त्यांनी काय म्हणलंय की सर्वात दाट लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे. काय करायचं, फॉर एक्झाम्पल ही एवढी एक सिटी आहे, या सिटीमध्ये 10 लोक राहत आहेत, तर एका व्यक्तीला छोटीशी जागा येईल, बरोबर ना. म्हणजेच दाट लोकसंख्या त्या ठिकाणी. आणि ही एक सिटी दुसरी आहे, या सिटीमध्ये फक्त 2च व्यक्ती राहत आहेत, इथे एका व्यक्तीला मोठी जागा भेटेल कारण 2च व्यक्ती आहेत. इथं 10 व्यक्ती होते, म्हणजे एका व्यक्तीला इथं छोटी जागा भेटणार आहे कारण 10 व्यक्ती एवढ्या एरियात आहेत. इथे एवढ्या मोठ्या एरियामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत म्हणून एका व्यक्तीला जास्त जागा भेटणार आहे. सिंपल ना. म्हणजेच यावरून आपल्याला असं कळतंय की ज्या ठिकाणी ह्या दोघांचा ॲव्हरेज हा सर्वात कमी येईल त्या ठिकाणी आपल्याला कळलं की त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. मग ॲव्हरेज कसं काढायचा, ॲव्हरेज म्हणण्यापेक्षा भागाकार म्हणून आपण, ठीक आहे. इथं काय करायचं, 0 0 कट करून टाकायचे. इथं 3 0 कॉमन आहे, इथं पण 3 0 कॉमन आहे, इथं 3 0 कॉमन आहे, इथं पण 3 0 कॉमन आहे. संख्या कमी केल्या, फक्त बाकी काही केलं नाही. सर्वांमध्ये 3 3 0 कॉमन होते, उडवून टाकले. इथं राहिले पहिले याच्यात 80. 80 भागिले 16 जर आपण केलं तर किती लो, 80 भागिले म्हणजे 16 पंचे 80, 5 येईल, बरं ना. त्यानंतर 50 भागिले 10 इथं लिहितो, 50 भागिले 10 जर केलं तर किती येईल, 10 पंचे 50 म्हणजे इथं 5 येईल. पुन्हा 10 भागिले 4 इथं लिहितो, 10 भागिले 4 जर आपण केलं तर 2.5 येतील. 4 2 8 आणि वरचे निम्मे म्हणजे 2.5. पुन्हा 5 भागिले 3 इथे करतो, 5 भागिले 3 हे असं केलं तर 3 2 6 होतात, म्हणजे 1 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर येणार, 1.66. एवढं तर कळते ना, कारण 3 2 6 होतात, आपल्याला 5 पर्यंत जायचं आहे, म्हणजे 1 पॉईंट समथिंगच काहीतरी असणार आहे. काय असेल ते सोडून द्या. आता ज्या ठिकाणी एका व्यक्तीला सर्वात कमी जागा भेटते तिथं लोकसंख्या जास्त आहे. इथं एका व्यक्तीला 5 क्षेत्रफळ भेटतंय, इथं 2.5 क्षेत्रफळ भेटते एका व्यक्तीला, इथं 5 क्षेत्रफळ एका व्यक्तीला भेटतंय. पण या ठिकाणी फक्त एका व्यक्तीला 1.66 इतकं क्षेत्रफळ भेटतंय, म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या सर्वात जास्त आहे. ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. सिंपल हेच होतं ना ऑप्शन डीचं, 5 3 5 आणि 3. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. आय होप क्वेश्चन काय तो कळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. आता या क्वेश्चनमध्ये काय म्हणलंय ते समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज ए करेक्ट फुल फॉर्म ऑफ TRAI. याला ट्राय असं म्हणतात. तर या TRAIचा करेक्ट फुल फॉर्म कुठला हे तुम्हाला विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे टेलिव्हिजन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. हा चुकीचा आहे, टेलिव्हिजन नाही तर टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया हा फुल फॉर्म त्याचा करेक्ट आहे. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. जे चुकीचे ऑप्शन आहे ते वाचूच नका. चुकीचा ऑप्शन लक्षात ठेवला तर कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून डायरेक्टली करेक्ट वाचा. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया हा याचा फुल फॉर्म आहे. ऑप्शन बी करेक्ट. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन. इन विच इयर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. म्हणजे कुठल्या वर्षी IT ॲक्ट इंडियामध्ये अंमलात आणण्यात आला. कुठला IT ॲक्ट, त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आपण म्हणतो. तर हा 2000 साली आला होता, हे सर्वांना माहीत असेल कदाचित. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन. हू प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट कॉम्प्युटर इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये फर्स्ट सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करण्यासाठी सर्वात जास्त अतिशय महत्त्वाची भूमिका कोणाची होती ते विचारलंय. तर ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. विजय भाटकर यांची ही अतिशय महत्त्वाची भूमिका होती इंडियामध्ये सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करण्यासाठी. रिपीट करल, इंडियामध्ये सुपर कॉम्प्युटर जो फर्स्ट सुपर कॉम्प्युटर आहे हा डेव्हलप करण्यासाठी विजय भाटकर यांचं योगदान खूप मोठं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, सुपर कॉम्प्युटर ही एक कन्सेप्ट आहे, प्रॉपरली समजून घ्या ती. त्यानंतर मिनी कॉम्प्युटर ही कन्सेप्ट आहे, ती समजून घ्या. मेन फ्रेम कॉम्प्युटर ही देखील कन्सेप्ट आहे, प्रॉपरली समजून घ्या. या सर्व कन्सेप्ट आपण आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. एक्झामला त्यावर क्वेश्चन येत असतो, फक्त क्वेश्चनची रचना बदलते. त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड कंपल्सरी फॉर स्कूल टू एंटर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल दी स्टुडंट्स ऑन द वेब पोर्टल नोन ॲज. म्हणजे महाराष्ट्र सरकार जे आहे
त्या महाराष्ट्र सरकारने सर्व स्कूलला एक गोष्ट कंपल्सरी केलेली आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की त्या पर्टिक्युलर स्कूलमध्ये जे पण विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा डाटा एका पर्टिक्युलर वेबसाईटवर अपडेट करावा लागतो. म्हणजे जे स्कूल आहेत ते स्कूल कुठल्या वेबसाईटवर डाटा अपडेट करतात हे तुम्हाला विचारलं आहे. तर ते पोर्टल आहे ऑप्शन नंबर बी, सरळ पोर्टल. या सरळ पोर्टलवर सर्व स्कूल्स जे आहेत ते त्यांच्या विद्यार्थ्यांचा डाटा अपडेट करतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. पवित्र पोर्टल टीचिंगच्या जॉब संदर्भात आहे. बाकी सर्व जे पोर्टल आहेत वेगवेगळे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन याआधीच मी ऑलरेडी सांगितलेली आहे. किंवा डेमो पेपरची आपली सिरीज आहे पहा, त्यामध्ये पण या संदर्भात इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे. तुम्ही ती सेपरेट डेमो पेपरची सिरीज देखील जॉईन करू शकता. ठीक आहे, इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तर यामध्ये काय म्हणलंय ते पहा. विच अमॉंग द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे हायर एज्युकेशनसाठी कुठला डिजिटल इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेला आहे ते तुम्हाला विचारलं आहे. तर डायरेक्टली करेक्ट आन्सर आहे ना तेच सांगतो. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हा जो डिजिटल इनिशिएटिव्ह घेतलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हायर एज्युकेशनसाठी, यामध्ये सर्व फक्त हायर एज्युकेशन संदर्भात तुम्हाला डिपॉझिटरी भेटतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय बी आपला करेक्ट आहे. ठीक आहे, आता एक सिंपल सांगाल, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी यामध्ये तुम्ही तुमचे जे सर्टिफिकेट असतील ते सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी डिग्रीचे असतील किंवा मार्कशीट असतील ते अपडेट करून ठेवू शकता. कुठे NADA मध्ये. ठीक आहे, NAD म्हणतात त्याला. काय NAD मध्ये, याचा शॉर्ट फॉर्म NAD आहे. सिंपल. त्यानंतर म्हणजे सर्टिफिकेट वगैरे स्टोअर करण्यासाठी ही डिपॉझिटरी यूज केली जाते हे लक्षात ठेवा. हा हायर एज्युकेशनमधला एक इनिशिएटिव्ह आहे, म्हणून ऑप्शन नंबर आपला बी हा करेक्ट आहे. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन. वन ऑफ द फॉलोइंग वेस्ट इज नॉट अंडर द हॅझार्डस वन. ठीक आहे, म्हणजे असं कुठलं खालीलपैकी एक वेस्ट असं आहे की ज्याने म्हणू शकतो हानिकारक नाही येते. म्हणजे बेसिकली 4 ऑप्शन दिलेले, 4 पैकी 3 वेस्ट अशा आहेत. वेस्ट म्हणजेच काय, कचरा. असे 3 प्रकारचे कचरा आहेत जे हानिकारक आहेत आणि 4 पैकी एक कचरा जो हानिकारक नाही आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शन हे हानिकारक आहेत. एक कुठला चांगला आहे तो तुम्हाला ऑडमॅन ओळखायचा आहे. सिंपल. तर ॲग्रिकल्चरपासून जे पण म्हणू शकतो वेस्ट होणार आहे ते हानिकारक आहे का जास्त? हानिकारक नाही आहे. बरोबर ना, पालापाचोळा कसला हानिकारक आहे. म्हणून ऑप्शन नंबर एच आपला करेक्ट ए लावा. शेतासंदर्भात कचरा हा चांगला असतो आणि काही हानिकारक नाही जास्त. रासायनिक केमिकल खूप हानिकारक आहे, सोडून द्या. पेंट्स, ठीक आहे, कलर वगैरे एकदा चिकटला तर निघत नाही, स्किनचे आजार होऊ शकतात, सोडून द्या. नंतर इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग वेस्ट, ठीक आहे, म्हणजे बॅटरीज वगैरे असतात, हानिकारक आहे ना, ॲसिड वगैरे असतं त्यामध्ये, खूप हानिकारक आहे, सोडून द्या. फक्त एकच ॲग्रिकल्चर संदर्भात किंवा शेती संदर्भात जो वेस्ट असतो तो जास्त हानिकारक नसतो. म्हणून ऑप्शन ए आपला करेक्ट येईल. बाकी खूप हानिकारक असतात तीनही खालचे. सिंपल. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन. UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट इन 1992 वॉज हेल्ड ॲट. तर लक्षात ठेवा 3 महत्त्वाच्या कॉन्फरन्स झाल्या त्या UN संदर्भात. ठीक आहे, UN कॉन्फरन्स. पहिली झाली 1992 साली, दुसरी झाली 2002 साली आणि तिसरी झाली 2012 साली. 1992ची झाली ती कुठे झाली? रिओ दी जेनेरिओला झाली. ठीक आहे. नंतर 2002ची कुठे झाली? जोहान्सबर्गला झाली. आणि पुन्हा जी झाली 2012ला ती पुन्हा रिओ दी जेनेरिओला झाली. मग या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलंय, 1992 सालची जी कॉन्फरन्स होती ती कुठे झाली? तर रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी झाली, हे लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर काय ए हा करेक्ट आहे. 2012ची आणि 1992ची या दोनही रिओ दी जेनेरिओला झाल्या, हे लक्षात ठेवा. एक्झामला यावर पण क्वेश्चन येत असतो. कोर्समध्ये एक्झॅक्ट तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मी सोप्या शब्दात सांगितलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे 42 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. 43 नंबरचं क्वेश्चन. बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्युमन अँड ॲनिमल टिश्यूज ऑर्गन्स अँड इनएफेक्टेड बॉडी पार्ट्स आर द डिस्पोज युझिंग. म्हणजे म्हणू शकतो बायोमेडिकल जे वेस्ट असतात ते वेस्ट कशा पद्धतीने डिस्पोज केले जातात, म्हणजे त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते हे तुम्हाला विचारलं आहे.
तर त्याचं काय केलं जातं, इन्सिनरेशन केलं जातं. ऑप्शन नंबर काय डी हा करेक्ट आहे. जे इन्सिनरेशन असतं त्याच्यामार्फत त्याची विल्हेवाट लावली जाते. आता हा पीपल डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंटमधला क्वेश्चन आहे. थोडंसं हटके क्वेश्चन विचारतात ते, जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना याबद्दल चांगले माहीत असेल. ठीक आहे, कदाचित आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनाही माहीत नसेल. नेक्स्ट आहे 44 नंबरचा क्वेश्चन. लँडस्लाइड हझर्ड्स आर कॉमन इन द हिल्ली रिजन ड्यू टू. म्हणजेच काय, डोंगरी जो भाग आहे, डोंगराचा भाग असतो, तिथे दरड कोसळणं हे संकट नेहमीच येतं. त्याचं कारण कुठलं हे विचारलं आहे. तर त्याचं कारण कुठलं आहे, फर्स्ट ऑप्शन लॉस ऑफ व्हेजिटेशन. म्हणजे वृक्ष जे आहेत त्यांचा ऱ्हास होणं, वृक्ष तोडले माती भुसभुशीत होणारे, तिथं स्लाईड होणारे, म्हणजे डोंगर खाली कोसळण्याचं कारण काय असतं, त्याच्यावरचे झाड तोडलेले असतात, हे करेक्ट कारण आहे. नंतर मातीची ऱ्हास, ठीक आहे, लॉस ऑफ सॉईल, मातीचा जर ऱ्हास झाला तरी पण डोंगर कोसळला जातो. नंतर डोंगर कडा कापणे, बरोबर ना, असा डोंगर आहे सपोज असा असा, आणि तुम्ही तो कापून टाकला त्याला, मग असं डायरेक्ट जर असा खाली आला, ठीक आहे असा, तर तो पडणार आहे. जसं हायवे असतात, हायवेसाठी डोंगर वगैरे कापतात, मग डोंगरच्या कडा कापल्या तरी पण तो डोंगर ढासळू शकतो. म्हणजे पाहिलं तर तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे. आणि एक वेल नोन ऑप्शन दिलं आहे ऑल ऑफ द अबोव, म्हणजे वरील सर्व. वरील सर्वच असे कारण आहेत की त्यामुळं डोंगर ढासळू शकतात किंवा लँडस्लाईड होऊ शकते. ठीक आहे, वृक्ष तोडले तरी पण होऊ शकते, मातीची धूप झाली, मातीचा ऱ्हास झाला तरी पण होऊ शकते, डोंगराच्या कड्या कापला तरी पण होऊ शकते. वरील सर्व कारणामुळे लँडस्लाईड होऊ शकते. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन. इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज इस्टॅब्लिश टू प्रमोट सोलर एनर्जी. इट्स हेडक्वार्टर इस्टॅब्लिश ॲट. म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स जो आहे, ठीक आहे, तो इंडियामध्ये उभारण्याचा मानस हा PM जे आहेत आत्ताचे त्यांनी उभारलेला आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हा जगातला सर्वात मोठा सोलर अलायन्स आहे. तर हा इंडियामध्ये कुठे उभारला आहे हे विचारलं आहे. तर ग्वालपहरी गुरुगाम, ठीक आहे, या ठिकाणी उभारला आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर काय ए हा करेक्ट आहे. इथं मराठीने दिले पहा, ग्वालपहरी गुरुगाम या ठिकाणी हा इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे, जो जगातला सर्वात मोठा म्हणून मानला जातो. पण ॲक्च्युली कदाचित तो आत्ता मोठा नसेल, कारण आता खूप कंट्री आहेत त्या सोलरला फोकस करत आहेत. ठीक आहे, तर हा 2020चा क्वेश्चन आहे. 2020 नुसार याचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. आत्ता पण हेच करेक्ट आहे, म्हणजे याच ठिकाणी तो सोलर प्लांट आहे आणि तो सर्वात मोठा आहे इंडियामधला. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे, गुजरातला आहे तो ॲक्च्युली. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन. आता या क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते पहा. वसू जी डिग्री आहे त्याबद्दल म्हणले पहा, मराठीत वाचू सोपंच आहे. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययन करताना डॅश इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. म्हणजे जसं आता तुम्हाला PG कंप्लीट करायचं असेल तर 11वीपासून PG पर्यंत म्हणजे जवळपास 7 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं असेल तर 5 वर्ष म्हणजे 11वी 12वी प्लस पुढची 3 वर्ष. अशा पद्धतीने तुम्हाला वर्ष आत्ता घालावे लागतात. तसंच पूर्वी ॲक्सेंट एज्युकेशनमध्ये वसू एक नावाची पदवी होती. ही वसू नावाची पदवी म्हणजे डिग्री मिळवण्यासाठी तुम्हाला 12 वर्ष गुरुकुलमध्ये अभ्यास करावा लागायचा. किती? 12 वर्ष. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. त्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. तर हे पहा मराठीतनं वाचनो. विद्यापीठ शिक्षण आयोग, त्याला आपण युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणतो, 1948 वाला. विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून डॅश इतके कामाचे दिवस असावे अशी यांनी शिफारस केली होती. म्हणजे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आहे, त्यांनी एक रिकमेंडेशन केलं होतं की जे कॉलेजेस आहेत, ठीक आहे, किंवा विद्यापीठ आहेत, किंवा आपण म्हणू शकतो मोठे मोठे महाविद्यालय आहेत, त्या ठिकाणी परीक्षेचा कालावधी सोडून किती दिवस कामाचे असावेत असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं होतं की 180 दिवस विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजमध्ये काम झालं पाहिजे परीक्षेचे दिवस सोडून. बाकीचे दिवस तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीसाठी देऊ शकता. ठीक आहे, मग हे काय रिकमेंडेशन त्यांचं ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. 180 दिवस त्यांनी रिकमेंड केले. ते 2020चा क्वेश्चन आहे, पुन्हा असा क्वेश्चन रिपीट झालेला नाही आहे, सो सोडून देऊ शकता, कारण ते एखादी तरी प्रोव्हिजन थोडी डीपमध्ये विचारतात. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. द मेन रोल ऑफ UGC इन हायर एज्युकेशन इज टू. म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन याचा महत्त्वाचा रोल काय आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, UGCचा रोल काय आहे ते विचारलं आहे. तर फर्स्ट आहे ओपन युनिव्हर्सिटी इन ऑल ओव्हर इंडिया.
सर्व इंडियामध्ये पूर्णपणे युनिव्हर्सिटी ओपन करायच्या असा रोल आहे का त्यांचा? नाही, तसं काय म्हणणं नाही त्यांचं. नंतर ऑप्शन बी, ॲक्रेडिट युनिव्हर्सिटीज ॲक्रेडिट करण्यासाठी नॅक आहे पहा, बरोबर ना, नॅक ॲक्रेडिट करतात, याचा काही संबंध नाही UGCचा, म्हणून हे पण सोडून द्या. नंतर कंट्रोल युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशन, युनिव्हर्सिटीचं ॲडमिनिस्ट्रेशन कंट्रोल व्हावं त्या अनुषंगाने UGC काम करते, असं पण करत नाही. ऑप्शन नंबर डी काय म्हणते, प्रोव्हाइड फंड टू युनिव्हर्सिटीज. यस, युनिव्हर्सिटीजला फंड प्रोव्हाइड करणं हा त्यांचा मेन रोल आहे, हे लक्षात घ्या. आता तुमचा प्रश्न असा असेल की युनिव्हर्सिटी ओपन करण्यासाठी UGC मदत करते का? तर करते. UGC अंडरच नॅकचं काम आहे, म्हणजे अल्टिमेट जर पाहिलं ना तर हे सर्वच काम UGC करते. पण यात काय म्हणलं, त्यांनी मेन मुख्य भूमिका काय आहे? तर मुख्य भूमिका त्यांची काय आहे? प्रोव्हाइड फंड टू युनिव्हर्सिटीज. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजेच काय करतात, ते ग्रँट प्रोव्हाइड करतात, ग्रँट म्हणजेच फंड प्रोव्हाइड करतात. म्हणून ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन 49, नॅशनल इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याला निरी म्हणतात, इज इस्टॅब्लिश ॲट. ही जी निरी इन्स्टिट्यूट आहे ते कुठे इस्टॅब्लिशमेंट झालेले आहे हे विचारलं आहे, तर नागपूरला झालं आहे. सिम्पल एकदम क्वेश्चन. आणि आजचा आपला शेवटचा क्वेश्चन 50 नंबरचा काय म्हणले ते समजून घ्या. सुप्रीम कोर्ट वॉज डायरेक्टेड इन जजमेंट गिवन इन 1991 टू मेक द सब्जेक्ट डॅश कंपल्सरी इन दी कॉलेज कुरिक्युला. म्हणजे युनिव्हर्सिटी संदर्भात जी कोर्टामध्ये खटला चालला होता 1991चा, त्या खटल्याच्या रिझल्टनुसार त्यांनी काय सांगितले कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने, की कॉलेजमध्ये असा एक सब्जेक्ट आहे तो कंपल्सरी तुम्ही शिकवायचाच. मग तो कुठला सब्जेक्ट त्यांनी रिकमेंड केला होता ते तुम्हाला विचारलं आहे. तर इन्व्हायरमेंटल स्टडी हा सब्जेक्ट त्यांनी कंपल्सरी करायला लावलेला आहे. आता जर तुम्ही कॉलेजमध्ये गेले ना, किंवा आता तुम्ही FY BComच्या विद्यार्थ्यांना विचारा, FY BScच्या विद्यार्थ्यांना विचारा, किंवा FYचे कुठले अदर विद्यार्थी असेल त्यांना विचारा, त्यांना इन्व्हायरमेंटल स्टडी हा सब्जेक्ट कंपल्सरी केलेला आहे सम क्रेडिटसाठी. 2 किंवा 3 क्रेडिट त्यांना असू शकतात, बरोबर ना. म्हणजे हा सब्जेक्ट कंपल्सरी केला आहे का? तर सर्वोच्च न्यायालयाने ते सांगितलेलं आहे. सिंपल, म्हणून हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट. सिंपल. तर आज टोटल 50 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. म्हणजेच मागील लेसनमध्ये आपण क्वेश्चन डिस्कस केले ते जवळपास 24 का 25 आणि रिमेनिंग आज आपण कव्हर केलेत. आय होप सर्व क्वेश्चन कळले असतील. 2020चा हा क्वेश्चन पेपर होता. यानंतर याच्या पुढचा जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण पाहणार आहोत. सो फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये जो क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे तो फ्युचरमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण कुठं ना कुठं बॅकग्राऊंडमध्ये काय झालेलं आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग 2020ला काय झालं MS सेट एक्झाममध्ये ते तुम्हाला कळालं असेल. सिंपल. आता एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगाल, MS सेट एक्झामचा पेपर फर्स्ट असेल किंवा कॉमर्स सब्जेक्ट असेल, या दोन्ही पेपरसाठी आपण डिटेलमध्ये कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे पेपर फर्स्ट जो कॉमन असेल सर्वांना त्याचाही डिटेलमध्ये कोर्स अवेलेबल आहे. तो कोर्स कुठलेही विद्यार्थी कुठल्याही शाखेचे विद्यार्थी जॉईन करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्पेशल सब्जेक्ट हा कॉमर्स आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील सेपरेट कोर्स अवेलेबल आहे. हे जर कोर्स जॉईन केले तर अदर कुठलाही अभ्यास करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. या कोर्सचा वापर तुम्ही UGC नेटला देखील करू शकता आणि MS सेटला देखील करू शकता. दोन्ही एक्झामचा सिलेबस या कोर्समध्ये प्रॉपर वेने कव्हर करून दिला जाईल. ठीक आहे. मागील एक्झाममध्ये 370हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे रिझल्ट मी टेलिग्राम चॅनलला अपडेट केलेले आहेत. तिथूनही तुम्ही फीडबॅक पाहू शकता. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.